ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आता संजना घाडे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यांचा पक्षप्रवेश सोहळा सध्या सुरू आहे। आपण हे दृश्य थेट पाहतोय। संजना घाडी या सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि आज त्यांचा पक्षप्रवेश सोहळा हा पार पडतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजना घाडी या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। संजना घाडी यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते समर्थक देखील या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजना घाडी या सध्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा यानंतर संजना घाडी आमच्या घाडी नेत्यांच्या आणि आमच्या बरोबर आलेल्या सर्व शिवसैनिक पदाधिकारी शिवसैनिकांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये एक महत्वाचा क्षण आणि दिवस या ठिकाणी आहे। आज आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आणि धर्मवीर आनंद साहेबांच्या विचाराने जो पक्ष चालतो तो आपल्या सर्वांचा शिवसेना, त्याचे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्रीपदी त्यांनी दमदार काम केलेलं सर्वांना माहिती आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी सर्वजण पक्षात प्रवेश करीत आहोत। माझ्यासोबत माझी पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ता आणि उपनेत्या या देखील प्रवेश करतात। त्याचबरोबर ती अनेक युवा सेनेच्या संजना घाडी बोलून संजना घाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, शाखेचे उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक, व्यापारी सेनेचे पदाधिकारी, असंख्य शिवसैनिकांच्या आज आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करत आहोत। कारण तुम्हाला सर्व मीडियाला माहिती असायला पाहिजे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून थोडंसं पाठवलं, परंतु खरंच आम्ही अनुभव घेतला की पलीकडे काय चालतंय ही विचारधारा शिवसेना प्रमुखांनी आपल्या सर्व मराठी माणसाला, महाराष्ट्राला किंबहुना हिंदुस्थानातील तमाम जनतेला दिली। त्या विचारांना तिघांनी घेऊन कसं काम केलं जातं हे साहेबांनी गेली 12-14 वर्ष आम्ही पाहतोय। आणि म्हणून तुम्ही जे काम केलं मुख्यमंत्री म्हणून आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतात त्याला प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत। माझ्या प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांची विकास कामं होणं, मुंबईतील उपनगरामध्ये असणारे मोठमोठे प्रश्न तडीस जावे अशा प्रकारची आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे। म्हणून हा आम्ही या ठिकाणी प्रवेश करीत आहोत। दिगंताईंचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। साहेब, तुम्ही जी जबाबदारी द्याल, जे काम द्याल, संजना घाडी काय काम करू शकतात हे महाराष्ट्राने बघितलं आणि आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली देखील आम्ही दाखवू। कारण भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये 1988-89 पासून आम्ही काम करणारी मंडळी आजही
या शिवसेनेवरती आज आम्हाला आनंद वाटतोय की पुन्हा आम्ही एकदा तो धनुष्यबाण आमच्या छातीवरती लावून अभिमानाने आमच्या विभागामध्ये फिरणार आहोत. त्याबद्दल मी तुमचा आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. खास करून राम रेपाळे साहेब आहेत, मनीष रेवडेकर आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, माझे माजी नगरसेवक सगळे आहेत, त्यांचे देखील मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद संजय गाडी. एकनाथ शिंदे साहेबांनी उद्ध्वस्त केली महाराष्ट्र महाविकास आघाडी आणि कथनी आणि करणीतला फरक ओळखून खऱ्या शिवसेनेत आले संजय आणि संजना गाडी. आता यानंतर संजनाताईंना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज आम्ही उभयता संजना घाडी, संजय घाडी, सर्व आमचा तिथला शिवसेनेचा युवा सेनेचा परिवार, महिला आघाडीच्या नुसती आमच्या महिला, त्याचबरोबर आमच्या महिला सहकारी संस्था फेडरेशनच्या या ठिकाणी आवर्जून आलेल्या मुक्ता हातीसकर, गोदावरीताई, गावडीताई, दत्तकस्ती समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, जोडकरजी, त्यांच्याबरोबर आलेले सर्व हॉकर्स युनियनचे पदाधिकारी, सगळेजण आज माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या खऱ्या अर्थाने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने चाललेल्या या पक्षात, ज्याला विधानसभेत खऱ्या अर्थाने आम्ही म्हणत होतो विधानसभेत कौल मिळेल आणि खरं काय ते कळेल, तर ते सत्य लोकांसमोर आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या पद्धतीने तिथे काम करत असताना, कारण अचानक आलो आणि अचानक बऱ्याच मला अशा कमेंट्स ऐकायला मिळाले, अचानक स्तुतीस तुंबली येतील, तर तसा विचार कधीच नसतो. कारण माणूस हा एक स्लो ऑब्झर्वर असतो, सगळ्या गोष्टी पाहत असतो. आम्ही तिथे तर जवळून त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, पण ज्या पद्धतीने कामाला संत गती आणि चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एका वेगळ्याच राजकारणामुळे गळचेपी, ह्या सगळ्या गोष्टींचा सामना कित्येक महिने आम्ही या ठिकाणी करत होतो. आणि जर ज्यांच्यासाठी आम्ही हा त्याग करत होतो आणि ज्या पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो, तिथे जर आम्हाला स्थान मिळणार नसेल, आमची गळचेपी होणार असेल आणि कुठेतरी लोक नको आहेत का त्यांना, असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला. आणि मग विचार केला लोकांचा, जनतेचा, ज्यांच्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून एक चांगला डोलारा आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्राला ज्यांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या विकास पथावर नेण्याचं काम अहोरात्र माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेल्या, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमिनीवरचे कार्यकर्ते, असं मी त्यांचा उल्लेख करीन. कारण गेल्या या 2 दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटतायत, तर खरोखर अशा एका व्यक्तीबरोबर आपल्याला काम करायला मिळतं.